राजेंद्र पाटील सरांचा अद्भुत इशारा येतोय. मॅच ऑन, खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील हा पहिला चेंडू मयूर केने बोलतोय. पहिलाच बॉल, अगदी पहिलाच बॉलवर ब्रह्मास्त्र बाहेर काढला. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. स्लोवरचा वापर, बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बोलतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव गेलाय. मयूर केने म्हटलं की व्हेरिएशन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहिला बॉल अप्रतिम फेकलाय. सुरुवात चांगली झाल्यानंतर मनोबल वाढत असतं. या बॉलेस मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण सजवलं आहे त्या फटक्यासाठी. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धीरजने स्वतःच त्याचबरोबर संघाचा अकाउंट ओपन केलंय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस खोलवर टप्पाचा चेंडू. सिंगल मिळेल त्या ठिकाणी. योगेश केने बॉल स्टॉप करतोय. नक्कीच या संपूर्ण आयोजन नियोजनासाठी आणि खास करून खेळणाऱ्या या 2 टीमसाठी शुभेच्छा आल्या आहेत. A1 जोडी भिनार गावचे रमेश भोईर तर गोरसई गावचे प्रकाश भोईर. सातत्याने या विभागात कुठेही मॅचेस असो नक्कीच त्यांची उपस्थिती लागलेली असते आणि अगदी कट्टर समर्थक आहेत क्रिकेटचे. त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेचा बॉल, ड्राईव्हचा फटका चांगला आहे. मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. सातत्याने मयूरने नक्कीच गोरसे गावासाठी भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. सुरुवात करत असताना अप्रतिम सुरुवात प्रत्येक मॅचमध्ये करून देत आला आहे आणि खास करून विकेट टेकर राहिला आहे. परंतु आतापर्यंत 4 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी. अरे वा, बाटचा हा प्रहार. बॉल अवैध आहे. क्षेत्ररक्षक पोहोचले जरूर परंतु बॉल स्टॉप करू शकले नाही आहेत. बॉल निघून जातोय सीमा पार. चौकार. चांगला फटका, चौकार आलाय त्या ठिकाणी धीरजच्या बॅटमधून. चुकीचा चेंडू आणि त्यावर मात्र प्रहार झाला होता. अडवा बॅटने हा फटका खेळून काढला होता. फटका चांगला होता. पहिला चौकार धीरजच्या बॅटमधून. या वेळेस ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू पायावर आदळला होता. एक धाव कंप्लीट. अशा प्रकारे षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाची समाप्ती. बिनबाद 9 धावा धावफलकावर आहेत आणि त्या दरम्यान या ठिकाणी इंजिनियर राजेश केने यांचे शुभ आगमन आणि सोबतच सामाजिक कार्यकर्ता गोरसई मारुती केने यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. ट्रॉफी स्पॉन्सर आहेत इंजिनियर राजेश केने यांचं देखील व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाची समाप्ती. अतिशय दमदार सुरुवात मयूर केनेने आपल्या टीमला करून दिली आहे. विकेट मिळाली नाही आहे परंतु षटक अप्रतिम फेकलाय. फक्त ना फक्त 9 धावा या ओव्हरमध्ये आल्यात. गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन. P2 पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन पंकज भोईर येतोय. पाहूया पंकज भोईर कशा प्रकारे हे षटक हाताळेल. सुरुवात चांगली झाली असताना मात्र आत्मविश्वास कुठेतरी वाढला असेल पंकजचं देखील, यात काही शंका नाही आहे. षटकातील हा पहिला बॉल. फुल टॉस आहे आणि त्यावर फुल टोल वसूल. बॉल सीमा पार. मिळतील 6 धावा. षटकार. आउट ऑफ कोर्स आहे. आरेश केने झेल गेली आणि झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. धीरज बॅक टू द डगआउट.
होता, फुल टॉस बॉल होता आणि त्यानंतर मात्र एक चांगल्या बॉलवर चांगली विकेट मिळाली त्या ठिकाणी. पहिली विकेट काढत असताना पंकज भोईरला आपण पाहतोय 14 धावांचं योगदान दिलं धीरजने 6 बॉल खेळत असताना. नवीन फलंदाज विजय मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहूया विजय कशा प्रकारे फलंदाजी करेल. परंतु या स्पर्धेमध्ये बनून राहण्यासाठी तुमच्या टीमला प्रत्येक मॅचमध्ये विजय महत्त्वाचा आहे, कारण नॉकआउट स्पर्धा आहे. आजच्या गटातून एक संघ नक्कीच निघेल. आपण आजच्या गटाचा विचार केला तर वेले टीमने 2 मॅचेस जिंकल्या आहेत. सारंगाव टीमने देखील 1 मॅच जिंकली आहे. काऊ कॉर्नर रिझनमध्ये सिद्धार्थ आहे त्या ठिकाणी. आउटफील्डचा विचार केला तर एक चांगला क्षेत्ररक्षक आहे सिद्धार्थ, ज्याच्या माध्यमातून चांगलं स्टॉप केलं गेलं त्या ठिकाणी. फक्त ना फक्त सिंगल मिळाली आहे. धावफलक सिंगलसोबत पुढे सरकले. 16 कडूला 16 धाबांचा बोलबाला धावफलकावर आपण पाहतोय. हितेश एका धाब्यावर खेळतोय. विजयने देखील सिंगलसोबत अकाउंट ओपन केलंय. षटकातील पुढचा बॉल पंकज भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या पहिल्याचा बॉल संपर्क हवत असं नाही आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी ऑफस्टिक सोडून चेंडू हात आला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी. पंकजला देखील माहिती आहे पहिल्या बॉलवर जो षटकार आला ना तो लेगस्टिक सोडून चेंडू हात आला होता. अचूक टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे. या बॉलेचा टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये आहे. झेलच्या माध्यमातून अजून एक विकेट. फलंदाज बाद. पाटील असतील, राजेंद्र पाटील असतील, अतिश पाटील असतील. या भलेचा बॉल ऑन साईडला उडवलाय. फटका चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. अशा प्रकारे षटक क्रमांक 2चा खेळ कंप्लीट झाला आहे. 2 षटकांची समाप्ती. 2 गडी बाद 19 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल टीम जय बजरंग गोरसईच्या माध्यमातून, कारण टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर कमी षटकांचे सामने आणि या कमी षटकांच्या सामन्यामध्ये 10 ते 12ची सरासरी जी आहे ना ती चांगली मानली जाते. परंतु ही विकेट, या विकेटवर धावा येत आहेत. अर्थातच 10-12 नाही तर 15ची सरासरी चांगली मानली जाईल या विकेटवर. मात्र असं असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त ना फक्त 19 धावा आल्यात. 2 महत्त्वाच्या विकेट्सचा पंकज भोईरच्या खात्यामध्ये. सन्माननीय नारायणजी गेने यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे. वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. या विभागाचा विचार केला तर नारायणजी गेने असतील, प्रकाशजी भोईर असतील, रमेशजी भोईर असतील, धर्मेंद्रजी भोईर असतील, सातत्याने या विभागात कुठेही आयोजन असो नक्कीच त्यांची उपस्थिती असते. आवड महत्त्वाची आहे. वलिया मॅचच्या दिशेने तनय आलाय. षटकातील पहिलाच बॉल टॉप एज लागलाय. यष्टीरक्षक अक्षय भोईर झेल घाले आणि झेलच्या स्वरूपात अजून एक विकेट. विजयी बॅक टू द डगआउट.
ही तिसरी विकेट आपण पाहतोय. तनयने मात्र पहिल्याच बॉलवर विकेट काढली आहे. पहिल्या बॉलवर विकेट आल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास तनयचा देखील वाढला असेल, यात काही शंका नाही आहे. नवीन फलंदाज आशिक मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया आशिक कशा प्रकारे फलंदाजी करेल. मारुती केने देखील व्यासपीठावर आहेत. ते देखील क्रिकेटचे अगदी खंदे समर्थक आहेत. षटकातील पुढचा बॉल तनय पुन्हा एकदा. या वेळेस देखील टॉप एज. संपर्क अव्वत असं नव्हता, मात्र हे क्षेत्ररक्षक दूर राहिलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. अगदी प्रत्येक बॉलवर फिंगर रोल केल्या जातात तनयच्या माध्यमातून आणि त्या कारणास्तव टायमिंग व्यवस्थित साधता येत नाही आहे फलंदाजांना. 2 बॉल टाकून झाल्या. 2 बॉलवर 2 धावा आणि एक महत्त्वाची विकेट तनयने काढली आहे. तनय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. गोडसे विलेज एंडकडनं. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल अजून एक चांगला बॉल बीट केले त्या ठिकाणी. आशिकला बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. यावेळेस थोडी फ्लाईट दिली होती, संपर्क पाहायला मिळत नाही आहे. बॉल मात्र निर्धाव गेला आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॅटची गाडा शॉर्ट थर्डमॅनला. केतन त्या ठिकाणी आहे. सिंगल मिळेल. मागच्या मॅचचा विचार केला तर मागच्या मॅचमध्ये अगदी धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला होता. हायलाईट क्रिकेट आपण पाहिलं होतं. वारंवार षटकारांमध्ये डील करत होते सारंगाचे खेळाडू. मात्र यावेळेस थोडं वेगळं पाहायला मिळत आहे आणि त्याचं कारण म्हणजे गोरसे टीमची गोलंदाजी. मयूर केने, त्यानंतर पंकज भोईर आणि आता मात्र तनय मात्रे चांगली गोलंदाजी करतोय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील अजून एक कमालीचा चेंडू. वाडा ओव्हर. काय कमालीचं षटक फेकलं आतापर्यंत तनयने. फक्त ना फक्त 3 धावा या षटकामध्ये आल्यात आणि एक महत्त्वाची विकेट तनय मात्रेच्या माध्यमातून. अगदी लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. नक्कीच गोरसाई म्हटलं की भरपूर चांगले खेळाडू आज गोरसाई गावामधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. याआधी देखील मी उल्लेख केला होता आणि काही वर्षाआधी एक डायलॉग माझा भरपूर फेमस झाला होता. अभ्यास करूनही न समजणारा विषय म्हणजे गोरसाई. आणि गोरसाईच्या माध्यमातून भरपूर काही मिळालं आहे. त्यामध्ये एक आमचे सुभाष धुमाल सर यांचा देखील नाव जरूर या ठिकाणावरून घेतला जाईल. ऑन साईडला प्रहार झाला आहे. बॉल कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक दूर राहिले. बॉल मात्र निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. जोरदार अपील जरूर झाली होती, मात्र पंच सहमत नाही आहेत. लेग बायच्या स्वरूपात सिंगल कंप्लीट. षटक क्रमांक 4 चालू आहे. अर्थातच या ठिकाणावर सिंगल डबलने काम बनणार नाही आहे. तुम्हाला मोठं लक्ष उभं करायचं असेल तर मात्र मोठ्या फटक्यांची गवसणी घालावी लागेल. मोठे फटके परावर्तित करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील बीट केले फलंदाजाला. संपर्क नाही आहे. अजून एक चांगला बॉल मयूरच्या माध्यमातून. मयूरचं हे दुसरं षटक आहे. पहिलं षटक अप्रतिम फेकलं होतं आणि टीमचे कॅप्टन सिद्धार्थ केनेने मात्र मयूरला कंटिन्यू ठेवलं आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल उचलला झाला आहे. त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. सिंगल सोबत धावफलक 28-28 वर पोहोचलोय.
या बल्यास देखील अजून एक खोलवर टप्प्याचा चेंडू. यॉर्कर स्पेशालिस्ट मयूर केनेला आपण त्या ठिकाणी पाहतोय. वारंवार बॉलला पुढे ठेवलं जात आहे. ब्लॉक होलचे चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त ना फक्त 6 धावा खर्च झाल्यात. षटकातील हा शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा बॉलला पुढे ठेवला होता. तनय आहे त्या ठिकाणी मिळेल फक्त ना फक्त सिंगल. तर अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 4 षटकांची समाप्ती 29 धावा धावफलकावर आहेत. आपण पहिल्या मॅचपासून जर विचार केला ना तर प्रत्येक मॅचमध्ये स्कोर भरपूर पाहायला मिळाला आहे. अर्थातच आज स्कोरिंग मॅचेस आपण अनुभवल्यात, परंतु या मॅचमध्ये चित्र काहीतरी थोडं वेगळं पाहायला मिळतं आहे आतापर्यंत. परंतु एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा येत आहेत जय बजरंग बरोडे टीमला हे मात्र महत्त्वाचं आहे. आतापर्यंत 29 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. साहिल ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचं षटक आहे. साहिल ठाकरेवर जबाबदारी दिली आहे त्या ठिकाणी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 5. षटकातील पहिला बॉल. समोर आशिक आहे. या बॉलेचा बॉल टॉपाईज लागलाय. साहिल झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद आशिक. आठ चेंडू खेळत असताना फक्त ना फक्त 8 धाबांचं योगदान आशिकच्या बॅटमधून. साहिलने देखील पहिल्या बॉलवर विकेट काढली त्या ठिकाणी. 29 धावा धावफलकावर स्थिर आहेत. जय बजरंग चषक जय बजरंग घोरसे आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. सलग 2 दिवस तुम्हाला या ठिकाणावरनं मॅचेस पाहायला मिळतील, परंतु आज पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवसात भरपूर चांगलं क्रिकेट आतापर्यंत. षटकातील पुढचा बॉल. साहिल या बॉलेस बीट केलाय फलंदाजाला. संपर्क नाही आहे. बॉल मात्र निर्धाव जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी. होम ग्राउंड घरेलू मैदान आणि त्याचा कुठेतरी फायदा होतोय जय बजरंग घोरसे टीमला. साहिल पुन्हा एकदा. या बॉलेस देखील बॉलला पुढे ठेवला होता. हरेश अगदी वेगाने बॉलपर्यंत पोहोचलाय, परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण. एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये झालं. 31 धावा धावफलकावर झाल्या आहेत. शेवटच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे. साहिल ठाकरेला आपण पाहतोय. या बॉलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. हे आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अगदी स्लॉटमध्ये होता चेंडू. समोरच्या दिशेने भिडकावून दिला. बॉल मात्र निघून गेलाय. 6 धावांसाठी षटकार आलाय. 6ने धावफलक पुढे सरकलाय. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या वेळेस बीट केले फलंदाजाला. षटकार आणि त्या षटकारानंतर हे कमबॅक साहिल ठाकरेच्या माध्यमातून. अगदी फिंगर रोल केल्या होत्या. बॅक ऑफ द हँड हा बॉल हाताला होता. चांगला बॉल. शेवटचा बॉल. या बॉलेस देखील ऑन साईडला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक मयूर केने त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल आहे. धोका पत्करला जाईल यात काही शंका नाही आहे. रनआउटची विकेट आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. 5 षटकांची समाप्ती. 39 धावा झाल्या आहेत. 40 धावांचं एक माफक लक्षच म्हणावं लागेल. नक्कीच 40 धावा विजयासाठी आवश्यक आहेत जय बजरंग घोरसे टीमला. या 40 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल जय बजरंग घोरसे टीमच्या माध्यमातून हे आपण दुसऱ्या डावामध्ये सुभाष धुमाल सरांच्या माध्यमातून ऐकणार आहोत. त्या दरम्यान हे NB लाईव्हच्या माध्यमातून मॅच समरी पाहू शकता. धीरजने 14 धावा बनवल्या. रोशनने 10.
आशिकच्या बॅटमधून 8 बॉलमध्ये 8 धावा, तर अमर नाबाद राहिला. अमर राहिला, 3 धावा फक्त त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. पंकज भोईरने एक षटक हाताळलं होतं, 2 विकेट्स घेतल्या होत्या. तनयने 1 विकेट घेतली, 3च धावा खर्च केल्या होत्या. साहिलने देखील शेवटच्या ओव्हरमध्ये 1 विकेट, तर 2 षटकं मयूर केनेने हाताळले, 15 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी चारही गोलंदाजांच्या माध्यमातून झाली आहे. परंतु आता फलंदाजी कशी होईल हे आपण पाहूया. ऐकूया सुभाष धुमाल सरांचा आवाज. खूप धन्यवाद. मेरी आवाज मेरी पहचान वॉइस ऑफ बिनार संदीपजी वखारे ज्यांचा आवाज आपण पहिल्या डावामध्ये ऐकत होतो. मित्रांनो, ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची ही 23वी स्पर्धा आपण पाहतो. अगोदर 22 स्पर्धा खेळल्या गेलेल्या आहेत. 23वी स्पर्धा आपण पाहतो 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2026 ज्यापासून गोडसे आयोजित जयपतंग चषक. त्यानंतर 24वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली 2 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी कालवार या मैदानावर जांत्राचा खारभाव आयोजित जिल्हा प्रमुख चषक खारभाव पाहायला विसरू नका. त्यानंतर 10 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी डे नाईट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल नेवकरा पिंपल आयोजित ग्रामीण क्रिकेटचा आणखीन एक महासंग्राम. त्यानंतर आपण पाहणार होतो 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी शिवचोरबा कोण चषक. त्यानंतर 20 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी विधी 6667 जहानमान पिंपळास चषकाचं आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी आपण पाहणार देवा ग्रुप भरोडी चषक. म्हणजे अजूनही जे अनेक स्पर्धा दस्तक देत आहेत. ही 23वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 23वी स्पर्धा आपण बघतो जयपतंग स्पोर्ट्स गोडसे आयोजित जयपतंग चषक 2026 दिमागदार आयोजन. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील 5वा सामना आपण बघतो जयपतंग गोडसे विपक्ष जयपतंग भरोडी या 2 संघामध्ये. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 5 षटकामध्ये जयपतंग भरोडी संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोडलेल्या आहेत. त्या 39 आणि 40 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जयपतंग गोडसे संघासमोर विजयासाठी. जयपतंग गोडसे संघाने भक्तिधाम डोंगे आयोजित चषकावर नाव कोरलं होतं. अतिशय चांगलं परफॉर्मन्स जयपतंग गोडसे संघाचा त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं होतं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गोडसेचा गोल्डन बॉय पंकज भोई ठरला होता. विथ बॅट विथ बॉल त्यांनी चांगली कामगिरी केली होती. तर चाविंद्र चषकामध्ये देखील पोगाव या मैदानावर 3ऱ्या क्रमांकावर जयपतंग गोडसे संघ आपल्या पाहायला ज्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर टुर्नामेंट साहिल ठाकरे ठरला होता. याला मात्र कव्हरेजमध्ये झेल सॉफ्ट डिसमिसल आणि ते मात्र समाप्त होते फलंदाज अक्षय भोईर याचा खेळ. गॅप सोतलने आपण पाहू शकता रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. जागा बनवून खेळण्याचा फटका होता. स्केटचा फटका होता स्क्वेअर ऑफ द विकेट. मात्र कुठल्या प्रकारची चूक काउट पॉईंट रिझल्टमध्ये पाहायला मिळत नाही. सॉफ्ट डिसमिसल लागते सहजसोबत झेल देऊन पहिल्या चेंडूवर बाद होताना अक्षय भोईर फलंदाज रॉयल डक प्लॅटिनम डक. जेव्हा कुठला फलंदाज सलामीचा पहिल्या चेंडूवर क्रिकेटमध्ये बाद होतोय त्यावेळी त्याला रॉयल डक किंवा प्लॅटिनम डक असं म्हटलं जातं. आणि इथे या प्लॅटिनम डक किंवा रॉयल डकचा शिकार होताना आपण बघतोय जेव्हा गोडसे संघात सलामीचा फलंदाज अक्षय भोईर. इथे मात्र फटका चांगला आहे आणि धावा देखील मात्र इथे या चांगल्या मिळतील असं वाटत होतं. मात्र चेंडू नक्कीच सीमाच्या लगत अडवला जातोय. 1 धाव फलंदाज पूर्ण करतोय या न्यू बॅटर मैदानामध्ये रुपेश केने पाहायला मिळतोय. केतन केने आणि रुपेश केने जोडी मैदानामध्ये. फक्त एका धावे समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. कट केलेल्या चेंडूला आणि हा चेंडू निघून जाईल सीमा बारला 4 धावांसाठी चौकार. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता आपण बघूया बॅकवर्ड पॉइंट रिझनकडे. मात्र चेंडू स्क्वेअर
थर्म्या रिझन मधून निघून जातो या चौकार. कुठली संधी नव्हती क्षेत्रक्षकाकडे. चेंडू पुढे या क्षेत्रक्षक मागे. अखेर चेंडू रेस जिंकताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 5. 40 या लक्षाचा पाठलाग गोरसे संघ करतोय. लॉटफेरा चेंडू इथं मात्र आपण पाहतोय या इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा गोल रिझन मधून सीमा पार. केतन केनेच्या बॅट बाजूला एक्स्ट्राऑर्डिनरी चौकार. लॉर्ड फुटात चेंडू आता किती या इनफिल्डच्या वरून हा चेंडू टोलवलेला आहे. या चौकारीय संघाची धावसंख्या 9. 40 या लक्षाचा पाठलाग जयबजरंग गोरसे संघ जयबजरंग भरुडे संघासमोर करताना. धीरज भोईर पहिले षटक बदलतोय. पलटी शॉट खेळले आणि हा चेंडू देखील निघून जाईल थांब्या रिझर्व मधून सीमा पार. सलगचा लागोपाठचा हा दुसरा चौकार. आणि चौकार संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. चौकारांचे पहिले हॅट्रिक पूर्ण करताना फलंदाज केतन केने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. इथं मात्र सलगचा आणखीन एक चौकार आणि हा चेंडू देखील निघून जातो या सीमा पार. लागोपाठचे 4 चौकार केतन केनेच्या बॅटमधून पाहायला मिळतात. सलग 4 चेंडूमध्ये 4 चौकार हे आपण पाहू शकता रिप्ले मध्ये. या हा देखील थोडासा आउट ऑफ ऑफस्टम होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना फलंदाज केतन केने पाहायला मिळतोय. अगदी चौकारांची भाषा बोलताना या षटकामध्ये केतन केने जो वैयक्तिक 16 धावसंख्येवर फलंदाजी करताना पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकात समाप्त धावसंख्या 17. 1 गड्याच्या मोबदल्यात 40 या लक्षाचा पाठलाग करताना जयबजरंग गोरसे संघ जयबजरंग भरुडे या संघासमोर. आणि आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रतीक येतोय. प्रतीक पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. पहिले षटक पॉवरफुलचे संपलेल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळालेली आहे. केतन केने यांनी या सलग 4 चौकार ठोकलेले आहेत. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू निघून जाईला डीप पॉइंट रिझर्व मधून सीमा पार झडणाटेदार चौकार. रुपेश केने या तसे या गोरसेची रन मशीन म्हणून ओळखली जाते. पुराने तलवार लेकिन वही धार आपण बघतोय. होल इज गोल्ड आपल्याला पाहायला मिळते. या धावसंख्या स्कोरबोर्डला चौकाने वाढून होती ती 21 धावा 21. आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. लॉंग रिझर्व मधून 4 धावसाठी चौकार. सलगचे 2 चौकार रुपेश केने आपण बघतो. रन मशीन आहे आणि रन त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. धावा सध्या होत नाहीत. धावा जणू काय वाहत आहेत आपण पाहतोय. रुपेश केने देखील चौकामध्ये डील करताना आता मात्र पाहायला मिळतोय. धावसंख्या 25. 25 मजबूत स्थितीमध्ये या जयबजरंग गोरसे संघ. इथे लॉप केले चेंडूला. लॉफ्टेड फटकाय झेल होण्यासारखी संभावना नाही आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. सलगचा हा 3रा चौकार. चौकांची हॅट्रिक पूर्ण करताना एकाच सामन्यामध्ये दुसरा फलंदाज आपण बघतोय चौकांची हॅट्रिक पूर्ण करतोय. निखिल सोनावणे देखील आमच्याशी जोडले गेले सावंदे इथून आणि त्यांच्याकडून एक गोल्डन संधी असणार आहे. केतन केने यांनी आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4 चौकार ठोकलेले आहेत आणि इथे मात्र आपण पाहतो या रुपेश केनेच्या बॅटमधून देखील 4 चेंडूमध्ये 4 चौकार पाहायला मिळतात. मग केतन केनेसाठी या निखिल सोनावणे यांच्याकडून सोडून संधी आहे. जर 6 चेंडूमध्ये 6 चौकार केतन केने यांनी या ठोकले तर निखिल सोनावणे यांच्याकडून त्यांच्यासाठी 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे दोन्ही फलंदाजांनी 4 चेंडूमध्ये 4 चौकार ठोकलेले आहेत. धावसंख्या 33. 3-3. इथे मात्र हवाई फायर आणि हा चेंडू निघून जाईल एका टप्प्याने सीमाच्या बाहेर. सलग 5 चेंडूमध्ये 5 चौकार रुपेश केनेच्या बॅटमधून.
रन मशीन ऑफ गोडसे आता मात्र रन बसताना त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. सलग 5 चेंडूमध्ये 5 चौकार. संघाची धावसंख्या 37 आणि केवळ 3 धावेने दूर ज्यापासून गोडसे संघ विजयापासून. इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. पाहू आणखीन एक चौकार पाहायला मिळेल का. आणि विक्रम रेकॉर्ड प्रस्थापित करताना आपण मध्ये 6 चेंडूमध्ये 6 चौकार. रन मशीन ऑफ गोडसे का म्हटलं जात आहे, ऐसे कोई रन मशीन नाही बनती. रन मशीन ऑफ गोडसे रुपेश केने विक्रम प्रस्थापित करताना 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा. शॉर्ट वाईड अँड पनिश. हा सामना जिंकलेला जयबजरंग गोडसे संघाने अभिनंदन. जयबजरंग गोडसे आणि हँडलक जयबजरंग भरोडी. तर ओले आपण मॅन ऑफ द मॅच कडे आणि त्यानंतर ओले आपण टॉस कडे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल जर्मन एकतर सारंग विपक्ष जयबजरंग गोडसे या दोन संघामध्ये. तर मॅन ऑफ द मॅच रन मशीन ऑफ गोडसे रुपेश केने ज्याने सलग 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केलेला जयबजरंग षटकामध्ये तोच